श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण अधिक मासामध्ये पूजा कशा प्रकारे केली पाहिजे, कोणती स्तोत्र म्हणली पाहिजेत आणि कोणत्या पोथ्या वाचल्या पाहिजेत, नित्यपूजा कशी केली पाहिजे, पंचोपचार पूजा देवाची कशा प्रकारे केली पाहिजे, सत्यनारायण कसा केला पाहिजे आणि दररोज सत्यनारायणाची पूजा मांडली पाहिजे का, याबद्दल माहिती पाहणार. आता पंचोपचार पूजा आणि षडोपचार पूजा केली जाते. तर षडोपचार पूजा तर मंदिरात करतात, आपण घरी दररोजच्या दररोज नाही करू शकत. त्यामुळे आपण दररोजच्या पूजेमध्ये पंचोपचार पूजा केली पाहिजे. तर पंचोपचार पूजा कशी करायची, तर पंचोपचार पूजेमध्ये येतं देवाला स्नान घालणे, गंध वाहणे, अक्षता वाहणे, फुलं वाहणे आणि धूपदीप नैवेद्य ओवाळून आरती करणे. अशा प्रकारे पंचोपचार पूजा केली जाते. दररोजच्या देवपूजेमध्ये पंचोपचार पूजेला खूप महत्त्व आहे. आपण कोरडी देवपूजा कधीही करू नये. कधीच जर आपल्याला खूपच गडबड असेल, एखाद्या दिवशी ठीक आहे, पण दररोज कोरडी देवपूजा करणं चुकीचे आहे. देवाला स्नान हे घातलंच पाहिजे. आपल्या घरात आपण देवांना स्थान दिलं आहे, तर त्या स्थानांना आपण परमेश्वर मानतो, तर त्या परमेश्वराला दररोजच्या दररोज पंचोपचार हे दिलेच पाहिजेत. त्यांना अंघोळ घातली पाहिजे, अष्टगंध चंदन लावलं पाहिजे, त्यांना हळदी कुंकू वाहिलं पाहिजे देवींना. अशा प्रकारे अक्षता वाहून पंचोपचार पूजा करतात. तर मी इथं माझ्या देवांना सगळ्या देवांना काढून तामणामध्ये स्नान घालून घेतलेलं आहे आणि अष्टगंध चंदनही लावून घेतलं आहे. आता मी सगळ्या देवांना फुलं वाहत आहे आणि फुलं वाहून मी तुम्हाला कोणती स्तोत्र म्हणत आहे ती फुलं वाहत मी सांगणार आहे. तर आपण स्तोत्र म्हणण्यासाठी देवाला स्पेशल वेळ काढायची काहीच गरज नाही. आपण देवांचे पंचोपचार करत करत त्यांना स्तोत्र म्हणू शकतो. तर कोणती स्तोत्र म्हणायचे, तर सर्वप्रथम श्री गणेशाचं स्तोत्र म्हणायचं आणि सुरुवात करायची पूजेला. श्री गणेशाय नमः असं म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा इथपासून स्तोत्राला सुरुवात करायची. त्यानंतर देवी स्तोत्र म्हणायचं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमस्तुते. कारण देवी ही सर्व जगाची उत्पत्ती करणारी आई आहे, जगन्माता आहे, जगज्जननी आहे. त्यामुळे प्रथम श्री गणेशाचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपण देवीचा आशीर्वाद घ्यायचाच आहे आणि देवीला तिचं सामर्थ्य आपल्याला थोडंसं दे म्हणून मागायचं आहे. त्यानंतर दुसरं देवीचं स्तोत्र म्हणजे मधुर महिषा सूर्यदेत जाणं झालीच आंबे जगतात धन ऐशीच शक्ती देतो आम्हाला जगन्माऊली. हा नमस्कार तुझला करून देवीला नमस्कार करायचा आहे आणि देवीला म्हणायचं आहे की हे महिषासूरमर्दिनी मर्दनाचा वध करून तू एवढी श्रेष्ठ सामर्थ्यवान झालेली आहेस आणि तुझं सामर्थ्य आमच्याकडे थोडंसं दे आणि आम्हालाही सामर्थ्यवान बनव आणि शक्ती दे, असं देवीला आवाहन करायचं आहे. त्यानंतर आहे शिवस्तुती. शिवस्तुती म्हणून शिवशंकराला प्रसन्न करून घेऊ शकतो आपण. शिवपिंडीवर तांदळाची जी शिवमूठ दररोज व्हायची आहे, तांदळाची दररोज व्हायला चालती. श्रावण महिन्यात मात्र आपण वेगवेगळ्या सोमवारी वेगवेगळ्या शिवमुठी वाहतो. दररोजची शिवमूठ म्हणजेच तांदळाची, ती वाहून आपण शिवस्तुती म्हणायची आहे. आणि शिवलिंगाला आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे, पांढरं फूल व्हायचं आहे, काही नसेल तर शिवमूठ व्हायची आहे तांदळाची. आणि आपल्याकडं भस्म सगळ्यांकडं असते आणि भस्मविभूती लावून अर्पण करून आपण शिवस्तुती म्हणायची आहे. कैलास राणा शिवचंद्रमुळी फणींद्र माता मुकुटी जाळे कारण चंदू बौद्ध हरी तुझे शंभो मजकोन तारी शंभो हर हर महादेव. अशा प्रकारे अजून जे दुसरं कोणतंही स्तोत्र आपल्याला शिवशंकराचे येत असेल ते म्हणायचे आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदी भवम भवानी सहितम नमामि. आणि त्यांच्यानंतर श्री विष्णूचा दररोज नियमित म्हणायचं स्तोत्र म्हणजे शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगविद्यानगम्यम वंदे विष्णू भवभयरोहं सर्व लोकैकनाथम. श्रीयंत्राची अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्राला अक्षता वाहताना सुद्धा आपण हे स्तोत्र म्हटलं तरी खूप चांगलं आहे. आणि त्याचबरोबर जे काय आहे ते नामस्मरण करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी, जे आपल्याला आवडेल ते नामस्मरण करून आपण विठ्ठल रुक्मिणीसाठी अक्षता व्हायच्या आहेत. त्याचबरोबर माता अन्नपूर्णा हे पार्वती स्वरूप आहे. तर आपण पार्वती मातेचं जे आहे मर्दिनी महिषा
सूर्य येता जाणं झाली मी जगतात धन्य, अशी शक्ती देतो मला जगून माऊली नमस्कार तुझला, असं करून अन्नपूर्ण मातेला नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर दत्तगुरूंसाठी जे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ही दत्तगुरूंचं स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे. दत्तगुरूचं अजून दुसरं जे मोबाईलमध्ये मोठं स्तोत्र आहे ते आपण मोबाईलमध्ये लावून पूजा करू शकतो. त्याचबरोबर स्वामींचा तारक मंत्रही आपल्याला पूजा करत करत म्हणायचा आहे. आपल्या कुलदेवताचा नामघोष जे आपल्या घरात दररोज झालाच पाहिजे. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं आपण म्हणायचं आहे. ज्याच्या घरी खंडोबा कुलदेवता असेल, आमचा जेजुरीचा खंडोबा आहे. आणि अंबाबाईचा जयघोष केला पाहिजे आहे. अंबाबाईच्या नावानं चांग भलं उदो उद अशा प्रकारे कुलदेवतेचा आपला नामघोष घरामध्ये करायचा आहे. तो दररोज झाला पाहिजे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम आपण पूजा करताना लावू शकतो. हे जे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर आपण विष्णू सहस्त्रनाम मोबाईलमध्ये लावायचं. अधिक मासात तर अतिशय फलदायी आहे. आपण आवर्जून अधिक मासामध्ये सकाळी आणि लक्ष्मीच्या वेळेला 2 टायमिंगला विष्णू सहस्त्रनाम लावून देवपूजा करायची आहे आणि धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आता राहिला प्रश्न सत्यनारायणाची पूजा दररोज मांडायची का? तर सत्यनारायण दररोज मांडणे शक्य नाही, कारण पूजा सविस्तर पानविडा सगळंच करण्यापेक्षा आपण सत्यनारायणाचा फोटो आपल्या घरात आणून ठेवा आणि दररोजचा मंगल कलश तर आपल्या मंदिरामध्ये असतोच. आणि दररोज आपले जे बालकृष्ण आहेत त्यांना तुम्ही दररोज अभिषेक घालून घ्यायचा. फोटोची मांडणी तशीच ठेवायची. बालकृष्णाला मात्र दररोज अंघोळ घालून घ्यायची आणि त्यांची पंचोपचार पूजा करून घ्यायची. आणि सत्यनारायणाचे जे 5 अध्याय ते दररोज तुम्ही वाचू शकता. दररोज मोबाईलमध्ये लावून ऐकू शकता. ऐकल्याचेही खूप सत्यनारायणच्या पूजेमध्ये सत्यनारायणाचं जे पोथी आहे ती ऐकल्याचेही खूप महत्त्व आहे. आता शिऱ्याचा नैवेद्य दररोज करायचा का? तर नाही केलं तरी चालेल, केलं तरी उत्तम आहे. परंतु साखरेचा नैवेद्य काही नसेल तर साखरेचा नैवेद्य देव मानून घेतात. गोड काहीतरी म्हणून साखरेचा नैवेद्य किंवा गुळाचा किंवा गुळ खोबऱ्याचा गुळ शेंगदाण्याचा अशा प्रकारे आपण देवाला नैवेद्य अर्पण करून घ्यायचा. आणि काही जे आपल्याला सकाळी जर कुठल्या पोथी वाचायचं असेल त्या वाचून घ्यायच्या. आणि त्या पोथी मध्ये अध्याय वाचत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14वा अध्याय. 14व्या अध्यायाचं खूप महत्त्व आहे. सकाळी जरी वाचन नाही झाला तर संध्याकाळी वाचा. मी संध्याकाळी दररोज 14वा अध्याय वाचन करतेच. लक्ष्मीच्या वेळेला विष्णू सहस्रनाम लावून दिवे वगैरे लावून घेऊन झाल्याच्या नंतर 14वा अध्याय वाचायचा. आणि नवनाथाचा 5वा अध्याय ही खूपच प्रभावी आहे. त्याच्यामुळे बाहेरची बाधा आपल्या घरात असेल तर बाहेर जाते आणि कधीही नंतर आपल्या घराला बाहेरची बाधा लागत नाही आणि आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत. दवाखान्यामध्ये जो आपला अनाठायी खर्च होतो तो होत नाही. पूर्णपणे दवाखाना बंद होतो. कारण नवनाथ महाराजांनी भूतांना त्या अध्यायामध्ये कशाप्रकारे भूताखेताकडून भूतपिशाचाकडून जे आहे ते वचन घेतलेले आहे की जे हे अध्याय वाचतील त्यांना तुम्ही कशाही प्रकारे बाधा करणार नाही. तर असे हे अध्याय वाचून आपण जे अध्याय वाचायचे आहेत ते वाचून घेऊन आपण आरती करायची आहे. आरती ही आपल्या घरामध्ये देवांची सकाळ आणि संध्याकाळ 2 टायमिंगला झालीच पाहिजे. सकाळी सेवा करून आरती करा आणि संध्याकाळी सेवा करून आरती करा. जे आपले श्रद्धास्थान आहेत त्यांच्या प्रतिमा घरामध्ये आहे, सिद्धमाजी स्वामींचे आहे. तर त्या प्रतिमांना आपण दररोज पाण्याने पुसून घेऊन त्यांना मी स्वामींना इथं पुसून घेतला आहे. त्यांना हार घालते आणि त्यांना वक्षस्थळी लावते. ह्या दररोजच्या स्वामींना फुलं अर्पण करणे, वक्षस्थळी लावणे अशा प्रकारे आपण त्यांची पूजा करून घेतल्या पाहिजेत. आणि धूपदीप अगरबत्ती त्यांना ओवाळून घ्यायची दररोज. आणि त्यांचं काय आहे ते निशंक होई निर्भय हो म्हणा हा तारक मंत्र 3 वेळेस म्हणायचा. नंतर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक माळा जप करायचा. जास्त काही झालं नाही तरी एवढं तरी किमान आपल्याकडून झालंच पाहिजे. अशा प्रकारे दररोज मी पूजा करून घेते आणि स्वामींना अशीच माझ्याकडून पूजा करून घ्या असं आवाहन करते. आणि तुमची कायमस्वरूपी तुमच्या ऋणात राहू द्या एवढंच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि त्याचबरोबर इतर कोणत्या पोथी वाचायचं तर भागवत पुराण भागवतच्या पोथीचं दररोज तुम्ही 1 अध्याय वाचन
केला तर तो देखील चांगला आहे. त्यानंतर वारानुसार तुम्ही जी काही सोमवार असेल तर 11 वाद्य वाचा, गुरुवार असेल तर गुरुचरित्रातलं 14 वाद्य वाचा. त्याचबरोबर मंगळवार असेल तर दुर्गा सप्तशतीमध्ये दुर्गा सप्तशती पूर्ण वाचून घ्या. रविवार असेल तर आपल्या कुलदेवतेचं खंडोबाचं जे खंडोबा महात्म्य आहे, मल्हारी सप्तशती आहे ती वाचली पाहिजे. रविवारच्या दिवशी एकादशी दिवशी भागवत पोथीचं वाचन केलं पाहिजे. अशा प्रकारे सेवा जसे जमेल ज्यांना होतात त्यांनी केल्या पाहिजेत. त्यानंतर आता अधिक मासामध्ये गाईच्या पूजनाला खूप महत्त्व आहे. गाईपूजन, गोपूजन, त्याचप्रमाणे गोदान हे जावयाला गायदान दिली जाते सोन्याबरोबरच. त्यामुळे जावयाला जरी नाही दिली तरी इतर कोणाला नाही, आपल्याला तर सगळ्यांना एवढे मोठे आजकाल गाई घेऊन दान देणाऱ्याला शक्य नाही आणि घेणाऱ्याला बी गाईचं दान शक्य नाही. त्याच्यामुळे मग तुम्ही जी मंदिरामध्ये आपली कामधेनू असते ती इतरांना दान करू शकतात, ती भेट देऊ शकतात. कामधेनूची गाई वस्त्राची जी मूर्ती आहे ती दान करू शकता तुम्ही अधिक मासामध्ये. त्याचबरोबर गाईचं पूजन नाही जमलं तरी आपल्या घरी जे गाईचे पाऊल आहेत ते रांगोळीने काढायचे आणि त्यांची पूजा करायची. अधिक मासामध्ये गाईचे जे पाऊलं आहेत ते रांगोळीनं पाऊलं काढून ते पूर्ण महिनाभर तसेच ठेवून किंवा मग दररोज काढून तुम्ही दररोज पूजा करून दुसऱ्या दिवशी नवीन काढू शकता. किंवा दररोज नाही जमलं तर तीच पाटावर एका काढून पाट एका साईडला ठेवून दररोज पूजा करून तशाच प्रकारे ती रांगोळी ठेवू शकतात. मी तर रांगोळीची पावलं एका पाटावर काढून ठेवले आहेत आणि ह्या पाटावर छोटे छोटे पाऊल काढून 33 पाऊलं काढून मग मी असंच एका साईडला ठेवून देणार आहे आणि दररोज त्यांची पूजा करणार आहे. त्यांना अगरबत्ती लावून अक्षता वाहून आणि थोडीशी साखर ठेवून पूजा करणार आहे. हे असंच ठेवणार आहे मी. जेव्हा जितके दिवस होईल तितका दिवस 4, 5, 8 दिवस असं जरी राहिलं तरी चांगलं राहिलं तर पूजा करायची. नाही जर खराब वाटायला लागलं तर नंतर परत ती काढून दुसरी पावलं काढून ठेवायचे. कारण जरी आपल्याला प्रत्यक्षात पूजन नाही केलं तरी देवाच्या त्या स्वरूपाचं पूजन करणं देखील तितकंच महत्त्वाचं असते. त्याच्यामुळे स्वरूपाचंच पूजन हीच आपली परंपरा आहे. म्हणून रांगोळीद्वारे तरी किमान गाईच्या पावलाच्या स्वरूपाचं पूजन करा आणि गाईच्या पूजनाचं महत्त्व प्राप्त करून घ्या. त्याच्यामुळे असे सगळ्यांनी असं करायला पाहिजे. आपल्याकडून जितकं जमेल तितकं केलंच पाहिजे. अशा प्रकारे मी इथं गाईची पावलं काढून घेतली आहेत आणि त्या गाईच्या पावलांची सगळ्यांची पूजा केली आहे आणि त्यांना दूध नैवेद्य ओवाळून घेतला आहे. त्याचबरोबर मी सगळे स्तोत्र म्हणून घेतले आहेत. अशा प्रकारे मी पूजा करते. तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर लाईक करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर कमेंट देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. नंतर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.